नमस्कार. आज आपण एका अशा रहस्याबद्दल बोलणार आहोत जे थेट भारताच्या सर्वात प्राचीन ग्रंथांमधून आपल्यासमोर येतं. आपण बोलतोय सरस्वती नदीबद्दल. एक अशी नदी जिला देवी मानलं जायचं, पण आज ती नकाशावर कुठेच दिसत नाही. एवढी मोठी नदी, जी एका अख्ख्या संस्कृतीचं हृदय होती, ती अचानक गायब कशी झाली? ती गेली तरी कुठे? आणि तिच्या इतिहासावरून एवढा मोठा वाद का सुरू आहे? तर आजच्या या विश्लेषणात आपण याच गूढ प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही गोष्ट म्हणजे एका गुप्तहेर कथेसारखीच नाही का? आपण या नदीच्या नाहीशी होण्यामागची कारणं आणि तिच्या काळाबद्दलच्या वादांचा एक प्रकारे तपासच करणार आहोत. तर मग चला सुरुवात करूया आपल्या या शोधाच्या पहिल्या टप्प्यापासून. आधी हे समजून घेऊया की या नदीचं सांस्कृतिक महत्त्व इतकं का आहे आणि आज ती आपल्याला प्रत्यक्षात का दिसत नाही. म्हणजे बघा, सरस्वती ही फक्त एक नदी नव्हती. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये तिला एक जीवन देणारी, वाहणारी नदी म्हणून तर पाहिलंच गेलंय, पण त्याचबरोबर तिला ज्ञान, संगीत आणि कलेची देवीसुद्धा मानलं गेलंय. तिची ही जी दुहेरी ओळख आहे ना, तीच तिचं प्राचीन भारतातलं महत्त्व दाखवते, भौतिक जगातही आणि आध्यात्मिक जगातही. प्राचीन ग्रंथ एका भव्य, विशाल नदीचं वर्णन करतात. पण आज जर आपण पाहायला गेलो तर तिच्या जागी फक्त घग्गर हाकरा नावाचं एक कोरडं पात्र दिसतं, तिच्या एकेकाळच्या अस्तित्वाची एक अंधुकशी खूण. आणि खरा संघर्ष इथे सुरू होतो. ग्रंथातली ती भव्य नदी आणि आजचं हे कोरडं पात्र, यात खूप मोठं अंतर आहे. आणि ह्याच अंतरामुळे एका मोठ्या वादाला तोंड फुटलंय. हा वाद आहे विद्वानांमध्ये, या नदीच्या अस्तित्वावरून, तिच्या काळावरून आणि तिच्या एकंदर महत्वावरून. ह्या वादामध्ये मुख्यत्वे दोन बाजू आहेत, दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. एकीकडे आहेत संशयवादी आणि दुसरीकडे आहे ज्याला आपण सर्वमान्य मत म्हणतो, म्हणजे जो दृष्टिकोन आज बहुतेक इतिहासकार आणि शास्त्रज्ञ मानतात. आणि आपण ज्या स्रोतावर आज चर्चा करतोय तो या दोन्ही मतांना आव्हान देतो. तर मग ह्या दोन बाजू काय म्हणतात? संशयवादी गटाचं म्हणणं आहे की ही नदी म्हणजे कल्पना आहे, एक मिथक, किंवा कदाचित ही भारतातली नदी नसून अफगाणिस्तान किंवा इराणमधली कुठली तरी दुसरी नदी असावी. आणि त्यांच्या मते प्राचीन ग्रंथे हे काही विश्वसनीय पुरावे नाहीत, ती तर फक्त काव्यरचना आहे. या उलट जे सर्वमान्य मत आहे ते मानतं की नदी होती, पण ती लहान होती आणि ती साधारणपणे इसवी पूर्व 1900च्या आसपास कोरडी पडली. त्यांच्या मते ग्रंथ जे वर्णन करतात ते तिच्या शेवटच्या म्हणजे ऱ्हासाच्या काळातलं आहे. आपण ज्या स्रोतावर बोलतोय त्याचे लेखक निलेश ओक यांच्या मते हा संपूर्ण वाद 3 दृष्टिकोनातून पाहता येतो: फसवणूक, अलंकार आणि सत्य. आता एक गोष्ट इथे स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे की हे वर्गीकरण थोडं वादग्रस्त आहे आणि ते पूर्णपणे या स्रोताचं मत आहे. बरं, आत्तापर्यंत आपण वाद आणि मतमतांतरे पाहिले, पण आता वळूया या कथेच्या खऱ्या नायकाकडे. आणि तो नायक म्हणजे नवीन भूवैज्ञानिक पुरावे. कारण स्रोतानुसार हे पुरावे सगळं चित्रच पालटून टाकतात. किती पालटून टाकतात? तर तो आकडा आहे 1,72,000 वर्ष. हो, बरोबर ऐकलत. स्रोताचा हा सर्वात मोठा आणि नाट्यमय दावा आहे. आणि हा एक आकडा आपल्याला एका अशा टाईमलाईनवर घेऊन जातो ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. चला तर मग या भूवैज्ञानिक कथेचा, या टाईमलाईनचा उलगडा करूया. ही टाईमलाईन आपल्याला काय सांगते ते पाहू. तर या स्रोतानुसार या नदीची गोष्ट सुरू होते आजपासून तब्बल 1,72,000 वर्षांपूर्वी. तेव्हा आजच्या बिकानेरजवळून एक भव्य सरस्वती नदी वाहत होती याचे पुरावे सापडले आहेत. हा तिच्या अस्तित्वाचा सर्वात जुना, वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला पुरावा आहे. विचार करा, किती प्राचीन असेल ही नदी. त्यानंतर सुमारे 70,000 वर्षांपूर्वी एक मोठी भूविज्ञानक घटना घडली आणि त्यामुळे या नदीने आपला मार्ग बदलला. ती वायव्य दिशेला सरकली आणि कालिबंगनजवळून वाहू लागली. हा तिच्या आयुष्यातला पहिला मोठा टर्निंग पॉइंट होता. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की ही नदी हजारो वर्ष बदलत राहिली. ती एक जिवंत प्रणाली होती. आणि मग आला दुसरा मोठा बदल. साधारणपणे 50 ते 40,000 वर्षांपूर्वी यमुना नदी, जी तोपर्यंत सरस्वतीची एक प्रमुख उपनदी होती, ती वेगळी झाली. तिने आपला मार्ग पूर्वेकडे बदलला आणि ती पुढे जाऊन गंगेला मिळाली. हा सरस्वतीसाठी एक खूप मोठा धक्का होता. तिच्या पाण्याचा एक मोठा स्रोत कायमचा नाहीसा झाला आणि खऱ्या अर्थाने इथूनच तिच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. एका मोठ्या स्रोताला गमावल्यानंतर जवळपास 13,000 वर्षांपूर्वी
अजून एक धक्का बसला. तिची दुसरी उपनदी सतलज, जिला तेव्हा शतुद्री म्हणायचे, ती सुद्धा वेगळी झाली. तिने पश्चिमेकडे एक तीव्र वळण घेतलं आणि ती सिंधू नदी प्रणालीला जाऊन मिळाली. म्हणजे आता सरस्वतीचा दुसरा मोठा हिमालयीन पाण्याचा स्रोतही गेला. आणि मग साधारणपणे 4,500 वर्षांपूर्वीपासून पाण्याचे दोन्ही मुख्य स्रोत गमावल्यामुळे ही नदी तिच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आणि हळूहळू ती पूर्णपणे कोरडी पडू लागली. तर अशी आहे ही भूवैज्ञानिक कहाणी, कशी एक विशाल नदी हजारो वर्षांच्या काळात हळूहळू लुप्त झाली. ठीक आहे, हे झाली भूविज्ञानाची गोष्ट. पण याचा आपल्या इतिहासाशी, आपल्या प्राचीन ग्रंथांशी काय संबंध? चला, आता या नवीन भूवैज्ञानिक तारखांचे परिणाम काय होऊ शकतात ते पाहूया. आता इथे बघा, सर्वमान्य मतानुसार यमुना नदी साधारण 2700 इसवी सन पूर्व किंवा त्यानंतर वेगळी झाली. पण भूवैज्ञानिक पुरावे काय सांगतात, तर ही घटना 50 ते 40,000 वर्षांपूर्वी घडली. तसंच सतलज वेगळी होण्याची सर्वमान्य तारीख आहे 600 इसवी सन पूर्व. पण भूवैज्ञानिक पुरावे सांगतात की हे 13,000 वर्षांपूर्वी झालं होतं. आणि सरस्वतीच्या कोरडे होण्याची सुरुवात सर्वमान्य मत म्हणतं 1900 इसवी सन पूर्व, तर नवीन पुरावे सांगतात 4,500 इसवी सन पूर्व. म्हणजे हा फरक काही 100-200 वर्षांचा नाही, तर हजारो, अगदी 10,000 वर्षांचा आहे. मग ह्या नवीन तारखांचा उपयोग काय? तर स्रोतानुसार या भूवैज्ञानिक घटनांचा वापर आपण एका टाईम स्टॅम्पसारखा करू शकतो. म्हणजे कसं? तर पहिली पायरी, विज्ञानाचा वापर करून एखाद्या मोठ्या भूवैज्ञानिक घटनेची नक्की तारीख ठरवायची. दुसरी पायरी, त्या घटनेशी मिळतं-जुळतं वर्णन आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये शोधायचं. आणि तिसरी पायरी म्हणजे जर ग्रंथात त्या घटनेचं वर्णन असेल तर तो ग्रंथ त्या घटनेनंतरच लिहिला गेला असणार, हा निष्कर्ष काढायचा. एक उदाहरण पाहूया. रामायणामध्ये सतलज नदी पश्चिमेकडे वाहते असं वर्णन आहे. आता आपण पाहिलं की सतलजने पश्चिमेकडे वळण घेतलं साधारण 13,000 वर्षांपूर्वी. तर मग स्रोताचा युक्तिवाद असा आहे की रामायणाची रचना या घटनेनंतरच झाली असावी, म्हणजे रामायणाचा काळ किमान 13,000 वर्षांपूर्वीच्या नंतरचा असावा. हा जो आलेख आहे तो दोन्ही टाईमलाईनमधला फरक अगदी स्पष्टपणे दाखवतो. एकीकडे सर्वमान्य मत आणि दुसरीकडे ही भूवैज्ञानिक टाईमलाईन. त्यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण 3 मुख्य गोष्टी लक्षात घेऊ शकतो. पहिली, सरस्वतीचा इतिहास हा आपण समजतो त्यापेक्षा खूप, म्हणजे 1,72,000 वर्षांपेक्षाही जास्त जुना असू शकतो. दुसरी गोष्ट, यमुना आणि सतलजसारख्या नद्यांचे मार्ग बदलण्याच्या घटना या सर्वमान्य मतापेक्षा हजारो वर्षे आधी घडल्या. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर ही नवीन टाईमलाईन बरोबर असेल तर आपल्या रामायण महाभारतासारख्या प्राचीन ग्रंथांचा काळसुद्धा हजारो वर्षांनी मागे जाऊ शकतो. थोडक्यात या स्रोताचं म्हणणं असं आहे की सरस्वतीची खरी कथा समजून घ्यायची असेल तर आपल्याला आधुनिक विज्ञान आणि आपले प्राचीन ग्रंथ या दोन्हींना एकत्र घेऊन चालावं लागेल. एकाशिवाय दुसऱ्याला समजून घेणं अपूर्ण ठरेल. आणि शेवटी एक प्रश्न उरतो, जर एका नदीचा इतिहास नवीन पुराव्यांच्या आधारावर पुन्हा लिहिला जाऊ शकतो, तर मग प्राचीन जगाबद्दलच्या अशा अजून किती गोष्टी असतील ज्या आपण आज सत्य मानतो, पण त्या केवळ एका योग्य शोधाची वाट पाहत असतील. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? या स्रोताचं विश्लेषण इथे संपतंय, पण हा विचार नक्कीच आपल्या मनात सुरू राहील.